बऱ्याच दिवसांनी मंडळी असं काहीतरी ॲडव्हेंचर मला करायला मिळालं, कारण बऱ्याच दिवसांनी आपल्याला भेटलेला चिंबोरा. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना दादू, स्वागत करतो तुमचं डेली मिनी ब्लॉगचा दिवस 39वा. आज किनारी गेलो आणि दादाने फटकन घेऊन आला. तो बोलते आपल्याला चिंबोरा लागलं मोठं, पण त्यांना काय भानता आलं नाही. म्हणून मी आपला गेलो, कारण आपल्याला कशी चिंबोरे मोठे मोठे उचलायची लय भारी आदत आहे. एकदम सहजपणे चिंबोरा उचलला. नाही करून 1.5 किलोच्या अराउंड हा चिंबोरा होता. मग काय, आणि त्यांना पापलेटसुद्धा लागलेला, आणि हा चिंबोरा पापलेटचाच झाला ना, तरता लागला होता. मग शेवटाला मी गेलो पाग मारायला, तर मासे दिसले होते. बघते तर काय पागात आला बाबा एक जिताडा, म्हणजे बारकी खाजरी आम्ही म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते पण कमेंट करा. आमच्याकडे खाजरी म्हणतात याला, किंवा बारकासा जिताडासुद्धा आहे बरं. तर हा आहे ना मंडळी, खायला भारी लागतं म्हणजे कारवणाच्या सोयीसाठी. आणि आता आपल्याला जायचं होतं म्हणजे आपली जाली पालवायला, कारण वारा पण सुटलेला बघा, आणि बोट लागली असल्या कारणाने आपल्या जाली पालवायला आपण निघालो उशीर. म्हणजे कपडे बदलून पुन्हा गेलो ते म्हणजे बोटीत ना आपली जाली पालण्यासाठी. जाली पालवते पदराच्या बाजूलाच आला तो बघा, असला चांगला साईजचा सारखा. तो पण जिवंत होता. एकीकडे मावरानं खराब होत होतं, कारण आपली जाली आहे ना 1 दिवस जास्त पाण्यामध्ये होती, पण त्यातच जिवंत सरगा लागलेला. आणि थोड्याफार प्रमाणात मोऱ्यासुद्धा होत्या. हे मावरे सगळं आहे ना जाणार ते म्हणजे कुट्ट्याला. आणि हे बघा, हा डब्यामध्ये एवढ्या मोऱ्या आहेत ना, या सर्व जाणार ते बाजारला. तर मंडळी, हा वारा पण खूप सुटल्याने हालत झालेली खराब. तुम्हाला ह्या बघा याच्यावरनं समजून येईल, कारण अशा ठिकाणी आहे ना प्रवास करणे ना खूप एकदम अवघड असतं, म्हणजे बोट वगैरे सांभाळणं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला बाय बाय.